हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आहे। आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे। का कसं ते तुम्हाला तर समजणारच आहे। सो कोणताही उशीर न करता चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। आणि आज स्पेशल असं आणि आहे आणि त्याचबरोबर फिरायला चाललो आहे आणि खूप दिवसांनी ब्लॉग शूट करते आहे। सो मस्त वाटतं आहे, तर चला। सो आम्ही चाललो आहे सगळे फिरायला। आई बाबा आलेले आहेत, ती निर्वी। सो आजचं स्पेशल कारण आहे बड्डे बॉय, तर आज बड्डे आहे त्यामुळे आपण फिरायला जातो आहे। सो लवकर सगळ्यांनी यांना बड्डे विश करा। त्यामुळे फिरायला चाललो आहे। सो सगळ्यांनी त्यांना हॅपी बड्डे नक्की सांगा म्हणा। सो चला जाऊयात। तुम्हाला काय म्हणायचं आहे? जस्ट थँक्यू ऑल व्ह्युअर्स, ज्या पद्धतीने तुम्ही प्राजक्ताला सपोर्ट करताय ते खरंच खूप कमेंडेबल आहे अँड आय एम व्हेरी थँकफुल अबाउट दॅट। आणि असंच तुमचं प्रेम असू द्या। थँक्यू सो मच। येस, खरंच मी सुद्धा तुमचे आभार मानेल, कारण तुमच्यामुळे खरं तर मला अगदी मला 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करण्याला एवढा वेळ लागला आणि 30,000 पर्यंत आपण पोहोचलो आहे। आणि आज त्यांच्या बड्डेला 31,000 सबस्क्रायबर झाले आहे। सो खूप भारी वाटतंय। सो आता आम्ही ऑटो पिकअप करतो आणि स्टेशनला जातो आणि लगेच जे आहे तुम्हाला मी भेटते लोकलमध्ये। काय माहिती मी करेल की नाही। आता आपण रेल्वे स्टेशनला जाणार आहोत लोकलने। हां, सो आपण आता बदलापूर स्टेशनला आलो आहोत आणि इथून आपण तिकीट घेतलेलं आहे नेरळसाठी। तर आपण नेरळपर्यंत जाणार आहोत, नंतर मग मी अपडेट करेल की आपण पुढे कसं जाणार आहोत। ठीक। सो जसं तुम्हाला आम्ही अपडेट केलं आहे, आता आम्ही नेरूळची ट्रेन पकडणार होतो जी 12:35ची होती आणि ती लेट झालेली आहे। सो आता एक जी लोकल येणार आहे त्याने आम्ही जाणार। सो आम्ही आलेलो आहे माथेरानला आणि तुम्ही बघू शकता निर्वी झोपली आहे। माथेरानला आम्ही पोहोचलेलो आहोत। तुम्हाला माझा स्पेक थोडासा वर खाली दिसत असेल, झालाय पण ऍक्च्युली तो। आणि आता आपल्याला जायचं आहे, ऑलरेडी उशीर झालाय। सो बघूया, ट्रेन नाही आहे म्हणे आणि पर पर्सन ते 1100 म्हणताय। सो आता तेच डिस्कस करतोय। निर्वी झोपली आहे, कसं होईल काय होईल आणि सगळं तुमच्यासोबत शेअर करतो। तर आम्ही जी ट्रेन केली आहे, मीन्स ट्रेनने आलो तर नेरळपर्यंत आलो आहे, तिथून आम्ही टॅक्सी घेतली आणि आता माथेरानपर्यंत आलेलो आहोत। आणि आता इथून आता माथेरान एक्सप्लोअर करायचं आहे। तुम्हीही करा आणि आजचा ब्लॉग हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। सो आता आम्ही घोडा केलेला आहे आणि आता चला, खूप महाग आहे हे पॉइंट आहे आणि त्यानंतर घोडा घ्या आणि नंतर चहा। तर इकडे तेच डिस्कशन सुरू आहे यांचं। सो आता गेलाय, आता बघूया। तर हे बघा घोड्यांची सवारी। चला आता आम्ही माथेरान एक्सप्लोर करायला चाललोय, तेही घोड्यावरती। आणि बेस्ट बर्थडे असू शकतो हा, है ना? बेस्ट बर्थडे असू शकतो आणि फॅमिली सोबत एन्जॉय करतो। बढिया। निर्वी सुद्धा एन्जॉय करते, फर्स्ट राईड आहे निर्वी।
इथे फर्स्ट पॉईंटला आलेलो आहोत आणि इथे आता घोड्यावरनं उतरून आपल्याला पॉईंट एक्सप्लोअर करायचा आहे. असे 5 पॉईंट इथे आहे, पण आम्ही 3 पॉईंटचंच पॅकेज घेतलेलं आहे. आणि मी सो म्हटलं तिलाही तो, आणि ती खूप एन्जॉय करते, मस्त तिला सुद्धा मजा येते. सो चाललो आहे आम्ही आणि तुम्हालाही मला माथेरान दाखवायचं आहे. सो लेट्स गो. तर आता आपण चाललो आहे हार्ट पॉईंटला आणि मेरी पॉईंटला. सो इथे आता चालावं लागतं, हॉर्स खाली येत नाही, भरपूर उतार आहे, त्यामुळे एकदम सांभाळून चालायचं आहे. काय वाटतंय तुम्हाला, तुमचा बर्थडे कसा होतोय आज? खरंच खूप छान एक्सपिरियन्स आहे इथे आणि फर्स्ट टाइम मी लाईफमध्ये हॉर्स रायडिंग केली. येस, मी सुद्धा. खूपच स्पेशल असा एक्सपिरियन्स आणि बर्थडे आज सेलिब्रेट होतोय, त्यामुळे खूप छान वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं, बर्थडेला फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करणं ही सगळ्यात मोठी बाब आहे. सो तुम्ही बघू शकता, हा आहे हार्ट पॉईंट आणि व्ह्यू ऑसम आहे. सगळे पॉईंट्स बघून झालेले आहेत आणि असं माथेरान आम्ही एक्सप्लोअर केलेलं आहे. तर आता घरी जातोय, इथनं बस आहे म्हणताय. हो, तर आम्ही आता जाताना बसने जाण्याचं ठरवलंय, कारण की महाराष्ट्र शासनाची बस इथे येते असं आम्हाला कळलं. तर नेरूळ पर्यंत आम्ही जाणार, तिथून डबल लोकल पकडायचे आणि मग पुन्हा आम्ही जिथे राहतो तिथे जाणार आहोत. संध्याकाळचा पण प्लॅन आहे, सो आपण याच व्लॉग मध्ये ते सुद्धा इन्क्लूड करणार आहोत. आणि निर्वी हॅज एन्जॉयड हॉर्स राईड. हा, लॉट. कारण माहितीये का, तिला ते माकडं दिसायचे, तर ती खूप तिला छान वाटायचं, नवीन काहीतरी तिला दिसते, ती असं हात दाखवायची. मस्त वाटलं आणि फॅमिली सोबत टाइम स्पेंड झाला, सगळ्यात महत्त्वाचं, त्यामुळे खूप भारी. सो चला, आजचा फ्रायडे काहीसा आमचा असा गेला आहे. आणि यस, मी आहे सिंदखेड राजाची. सो आज आहे जिजाऊ जन्मोत्सव तिथे साजरा होत असेल. सो आता आम्ही डायरेक्ट घरी पोहोचतो आणि मी तुम्हाला डायरेक्ट घरी भेटते. A few moments later. तर मी तुम्हाला डायरेक्टली भेटते आहे संध्याकाळी. आणि संध्याकाळी म्हणजे आम्ही आलो माथेरानवरनं आणि थोडंसं फ्रेश वगैरे झालो, थोडा आराम केला आणि आता वाजलेले आहेत 8 आणि आता म्हटलं चला जाऊयात. सो बाहेर चाललो आहे डिनरला आणि त्यानंतर मग आपण केक कटिंग करणार आहोत. तर माझ्याकडनं जसं होईल तसं छोट्या छोट्या क्लिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो हा व्लॉग मला असं वाटतं तुम्हाला फार आवडेल आणि तुम्ही भरभरून असं नक्कीच प्रेम देणार आहात. सो चला, आता आपण डायरेक्टली हॉटेलमध्ये गेल्यानंतर भेटूया.